धरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि काही अडचण नाही तत्वमहं न जाने ठेवू शकतो शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनिः द्वापारे भृगुव्यासौ च कलोस्तु शङ्करस्मृतम् शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरुं सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना शीर्षाष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताईंना नमन करतो. आदरणीय नीलाताई दातार ज्यांनी याचं शास्त्रशुद्ध पठण केलं त्यांना वंदन करतो. त्या जेव्हा पठण करत असतात त्यावेळी आपण आपल्या ग्रंथामधून जर श्लोक वाचले आणि त्याच्यावर जर नजर फिरवली तर आपल्याला पठण कसं करता येईल याचा सराव होईल. आज पांढरकवड्यातून सर्व साधक या ठिकाणी जमले आहेत. त्या सर्व पांढरकवडा वासियांना नमन करतो आणि ऑनलाईन असलेल्या सगळ्या श्रोतृवृंदांना नमस्कार करतो. आपण भगवंताची मूर्ती आहात. आपण आपल्या कृपा प्रसादाने मला स्फुरण होणार आहे. काल एक श्लोक म्हटला होता त्यासाठी मला पुन्हा फोन आले. त्यांना ते लिहून घ्यायचं आहे म्हणून तेवढा एक श्लोक पुन्हा सांगतो. वेदांत वाक्येषु सदा रमन्तः वेदांत वाक्येषु सदा रमन्तः देहादिभावं परिवर्जयन्तः आत्मानमात्मत् न्यवलोकयन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. कौपीन पंचक नावाचं शंकराचार्यांचं स्तोत्र आहे आणि त्या स्तोत्रामधला हा श्लोक आहे जो मी आता म्हटलेला आहे. आज आपण प्रारंभ करतोय. कशाला प्रारंभ करतोय? उपनिषदाला प्रारंभ करतोय. आता उपनिषदाचा प्रारंभ म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करायला हवंय? आपण शांतीपाठ. म्हणून पहिल्यांदा आपण शांतीपाठ म्हणूया. ओम सहनाववतु सगळे मिळून म्हणू. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.
साक्षात यमधर्म या ठिकाणी सद्गुरूंच्या भूमिकेमध्ये आहे आणि नचिकेता हा मुमुक्षू साधक आहे. कठोपनिषदासारखं रमणीय उपनिषद दुसरं नाही असं स्वामी विवेकानंद म्हणतात. वैराग्याचा परिपाक आहे कठोपनिषद. त्याबरोबर विवेकाचा परिपाकही कठोपनिषद आहे. तसंच केनोपनिषद हा विवेकाचा परिपाक आहे आणि एकदा जर कळलं तर वैराग्य कसं आलं हे केनोपनिषदात कळणार सुद्धा नाही त्याच्या अभ्यासात. 2 उपनिषदांचं हे वैशिष्ट्य आहे. डॉक्टर काकांच्या अत्यंत आवडीचं उपनिषद हे केनोपनिषद आहे आणि स्वामी विवेकानंदांच्या अत्यंत आवडीचं उपनिषद कठोपनिषद आहे. पण दोनही उपनिषदामध्ये सांगितलेलं तेच तत्व आहे, परंतु सांगण्याची पद्धत वेगळी. प्रत्येकाची शैली वेगळी असते. तशी या उपनिषदाची शैली वेगळी आणि केनोपनिषदाची शैली वेगळी. आणि म्हणून आचार्यांना विवेकाचा अधिक भर त्या ठिकाणी प्राबल्य असल्यामुळे पदभाष्य आणि वाक्यभाष्य असं वेगळं वेगळं करावं लागलं केनोपनिषदात. कठोपनिषदामध्ये दोनही एकत्र केलेलं आहे आणि फार सुंदर आहे कठोपनिषद. उपनिषद चालू करण्यापूर्वी आचार्यांचं संबंध भाष्य घ्यायचं आपण ठरवलं आहे आणि संबंध भाष्य घेत असताना काकांनी संबंध भाष्याचे 6 श्लोक घेतलेले आहेत. काकांच्या ज्या ओव्या आहेत त्या 6 आहेत आणि 6 ओव्या 4-4 ओळींच्या आहेत. तत्पूर्वी आचार्य भाष्यांचं एक छोटंसं प्रास्ताविक आहे, तेवढं आज मी करणार आहे. आणि आचार्य पहिल्यांदा म्हणतात, ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्यवे ब्रह्मविद्या यार्य नचिकेतसे च. या 4 ओळी आपण बघूया. ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्यवे ब्रह्मविद्या यार्य नचिकेतसे च. आता इथे ब्रह्मविद्या या आचार्य आहे असं म्हटलंय त्यांनी. बघूया. पहिल्यांदा ओंकाराने प्रारंभ केलाय. काय म्हणतो? ओंकार आणि अथ हे वेदांच्या प्रारंभी आलेत. याच्यातून वेद निश्वासित झाले. भगवंताचं निश्वासित झालेलं जे वेद आहे त्या वेदाचा पहिला उच्चार कुठे आहे? ओम मध्ये आहे. आणि म्हणून प्रणव हा त्यातला काय आहे? सगळ्या वेदांचा गाभा आहे. सगळ्या वेदांचं सार प्रणव आहे आणि म्हणून ओंकाराश्चथ शब्दश्च द्वावितो ब्रह्मण पुरा असा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला ठाऊक असेल तर ओंकाराने का प्रारंभ केला हे तुम्हाला लक्षात येईल. तसं ईशावास्योपनिषद, केनोपनिषद यांची सुरुवात ओंकारानेच आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ओम आणि अथ या दोघांना शुभ संकेत पण मानले. प्रातस्मरणी शुभ संकेत जर कशा असेल तर तो ओमच्या उच्चारणाने आहे आणि त्याच्या योजनेतून हे मंगलाचरण आहे. ओम सहनाववतु आणि ओम शांतीही 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 दोन्ही ठिकाणी काय आलेलं आहे? ओंकार स्वरूप परमेश्वराच्या कृपेने सर्व सुख शांती आणि समृद्धी नांदो. आता मंगलाचरणात 3 प्रकारचे मंगलाचरण केले जातात. एक नमस्क्रिया रूप मंगलाचरण. आज संध्याकाळी तस्मै श्री गुरवे नमः हा प्रवचनाचा विषय आहे आणि त्यात नमन अधिक स्पष्ट करणार आहे की नमन कसं असतं. आणि म्हणून वस्तुनिर्देश रूप नमन, आशीर्वचन रूप नमन आणि नमस्क्रिया रूप नमन असे 3 प्रकारचे नमन आहेत. अत्यंत भावपूर्ण नमन असतं आणि त्याला विनम्र अभिवादन म्हणतात, विनम्र वंदन असं म्हणतात. म्हणून नमो शब्द वापरला आहे. काकांच्या भाष्यापूर्वीच आचार्यांच्या या 4 ओव्यांवर मी घेतो आहे संबंध भाष्यातल्या. ओम नमो भगवते
वंदन नेमकं का बरं केलं आणि वंदन नेमकं कुणाला केलं, नमन कुणाला केलं, याचं उत्तर माहितीये का? नमन केलं आहे सूर्यपुत्र यमदेवांना. नमन केलं आहे सूर्यपुत्र यमदेवांना आणि तीव्र मुमुक्षुत्व आणि वैराग्य असलेल्या नचिकेत्याला. आद्य शंकराचार्यांनी दोघांनाही नमन केलं. गुरुदेवांना नमन केलं असतं तर आपण समजू शकतो, नचिकेत्याला नमन करण्याचं काय कारण? इतकं प्रखर वैराग्य कोणाजवळ नसतं. किती प्रखर वैराग्य आहे नचिकेत्यांचं, पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये ते येणार. तुला मी हजारो वर्षाचं आयुष्य देतो, फार मोठं साम्राज्य देतो. किती साम्राज्य पाहिजे तेवढं साम्राज्य देतो, अनेक स्त्रिया देतो, खूप मोठे सैनिक आणि रथ देतो आणि राज्यामध्ये धनधान्य पशु बहु उपलब्धी देतो. आणि एवढं मिळाल्यावर तो म्हणतो मला याच्यातलं काहीच नको. आणि यमदेव म्हणतो की का बरं नको, एवढं मिळाल्यावर मला नको का, असं म्हणतो. नचिकेत म्हणतो मला एवढे जर पुत्र झाले, एवढे जर प्रपौत्र झाले, दीर्घायुष्य हजारो वर्षाचं आयुष्य आहे ना, तर मला या सगळ्यांचं श्राद्धच करत राहावं लागेल. वैराग्याचा विचार पहा कसा. मला एवढ्यांचं श्राद्ध करत बसावं लागेल आणि ह्या गोष्टी करून आयुष्य घेण्यात काय फायदा आहे. त्यापेक्षा आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे आणि सार्थक होईल असं बोला. म्हणून पहिल्या 2 वरामध्ये यमदेव हवं ते द्यायला तयार आहे आणि ते नको म्हणायला यमदेव नचिकेत उत्सुक आहे. ही गंमत आहे. म्हणून नचिकेत्यांना नमस्कार. अत्यंतिक वैराग्य आणि तीव्र मुमुक्षुत्व या 2 गोष्टी नचिकेत्याच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना नमन केलं. कोणी नमन केलं आहे हो? शंकराचार्यांनी नमन केलं आहे त्यांच्या भाष्यामध्ये. मग वैराग्याला नमन करणारे आचार्य आहेत, म्हणून भगवं वस्त्र हे आचार्यांचं प्रतीक आहे. भगवं वस्त्र आचार्यांचं प्रतीक आहे आणि आचार्यांना वंदन, आचार्य ज्याला नमस्कार करतात ते नचिकेत काय असतील. म्हणून असं काही नचिकेतांबद्दल म्हणायचं नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की फार मोठी व्यक्ती म्हणजे आपल्या समाजाच्या दृष्टीने मोठी व्यक्ती नव्हे, वैराग्य आणि मुमुक्षुत्वाच्या दृष्टीने मोठी व्यक्ती. एक पहिल्यांदा गोष्ट सांगतो, मला ती गोष्ट सांगावीशी वाटली. रामकृष्ण मठाचे स्वामी ब्रह्मस्थानंद यवतमाळला आले होते. गुरुपौर्णिमेचा यवतमाळला जी केली त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मस्थानंद आले. ब्रह्मस्थानंद आणि काका व्यासपीठावर जाण्यापूर्वी एकत्र खोलीत होते आणि त्या ठिकाणी काका ब्रह्मस्थानंदांना नमस्कार करायला गेले. आम्ही तिथे उभं होतो. ब्रह्मस्थानंद म्हणले, काका तुमचा अधिकार मी जाणतो, त्यामुळे तुम्ही मला नमस्कार करणं मला इष्ट वाटत नाही. मी तुम्हाला गेल्या 30 वर्षांपासून ओळखतो. मला तुमच्या वैराग्याची चांगली कल्पना आहे आणि तुमच्या स्वरूपाकारतेची कल्पना आहे. तुम्ही कृपा करून मला नमस्कार करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. एवढी विनंती तुम्ही माझी मान्य करा. काका म्हणाले, ब्रह्मस्थानंद तुम्ही असं म्हणू नका. तुम्ही अंगावर भगवं वस्त्र परिधान केलं आणि हे माझ्या सद्गुरूंचं म्हणजे आचार्यांचं वस्त्र आहे आणि हे वस्त्र ज्यांनी परिधान केलं त्याला मी नमस्कार करतच असतो. त्यामुळे आता माझा नमस्कार तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि मग काकांनी ब्रह्मस्थानंदांना नमस्कार केलाय आणि त्यांनी तो घेतला आहे की हा या वस्त्राचा बहुमान आहे. रामकृष्ण मठाचे मुख्य ब्रह्मस्थानंद यांच्याबद्दल बोलतोय. पांढरकवड्यात मठाचेही काही लोक समोर असू शकतात आणि म्हणून हा प्रसंग मला आठवला. नमन कोणाला केलाय? एक यमदेवांना केलाय आणि दुसरं नचिकेत्याला केलं. म्हणून चांगदेव 65 मध्ये
चांगदेव म्हणावं, चांगदेव म्हणावं, ज्ञानदेव म्हणावं. चांगदेव इतके सामान्य नव्हते की आपण त्यांचं 65 ओव्यामध्ये भागलं आणि आपलं 9,000 ओव्या पुरतात आहे का आपल्याला? आणि म्हणून चांगदेव म्हणावं. चांगदेवांना मी आत्मा आहे हे कळलं होतं. पण आत्मा सर्व व्याप्त आहे एवढं ज्ञान झालं नव्हतं, कारण गुरुकृपा झाली नव्हती. म्हणून माऊलीची कृपा होण्याची गरज आहे. ही उंची चांगदेवांची आहे. म्हणून चांग्या वगैरे नाही म्हणायचं. ते मुक्ताईनी म्हणावं. आपण नाही म्हणू. मुक्ताई का म्हणू शकते? सद्गुरू आहेत. मुक्ताई चांगदेव महाराजांची सद्गुरू आहे. तिने चांग्या म्हणावं. चांग्या कोराचा कोरा राहिला, हे मुक्ताईचं वाक्य आहे. माऊली म्हणाली, कोऱ्या कागदावर चांगलं अक्षर लिहिता येतं. त्यामुळे तू आता अक्षर कोरून टाक. कोऱ्या कागदावर तू आता अक्षर कोरून टाक. आणि माऊलींची ही आज्ञा झाल्यानंतर मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांना अनुग्रह दिला. काय वय होतं तेव्हा मुक्ताबाईंचं माहिती का? चांगदेव महाराजांचं वय काय होतं माहिती का? 1400. आणि मुक्ताबाईचं वय काय होतं? 8 वर्ष. वृद्धा शिष्या गुरुर युवा. गुरु कसा आहे? बालक आहे, पण बालक देहानी आहे, बुद्धीनी परिपक्व आहे, बुद्धीनी स्वरूपाकार. वृद्धा शिष्या गुरुर युवा. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्या तू छिन्न संशय दक्षिणामूर्ती. या पद्धतीने यमदेवांना वंदन आहे आणि नचिकेत्यांना वंदन आहे. आता ते म्हणतात, भगवते वैवस्वताय मृत्यवे नचिकेतसेच. कोणाला म्हणतात आहे? वैवस्वताय मृत्यवे. आता नुसतं यम नाही म्हटलं, मृत्यवे म्हटलं. आणि मृत्यवे म्हणण्यापूर्वी वैवस्वताय म्हटलं. वैवस्वत शब्दाचा अर्थ सूर्यपुत्र. यमदेव कोण आहेत? सूर्यपुत्र आहेत. कार्य काय आहे? कौशल्याने मृत्यू आणता, हाताळता. आणि यामुळे यमदेवांना सूर्यपुत्र म्हणून संबोधताना आचार्यांनी, आचार्य भाष्य आहे शेवटी, संबोधताना आचार्यांनी काय केलं हो? 2 गोष्टी केल्या. पित्याची तेजस्विता सांगितली, सूर्याची तेजस्विता लक्षात आणून दिली आहे यमदेवांना. आणि सूर्याची कीर्ती. सूर्य किती कीर्तिमान आहे सूर्य माहित नाही असं कोणीच नाही. सूर्याशिवाय कोणाचं काहीही भागत नाही. म्हणून सूर्याची कीर्ती आणि सूर्याची तेजस्विता या 2 गोष्टींनी सूर्याचा पराक्रमही सांगितला, की तुमच्यामुळे सगळे जीवजंतू काय आहेत? जिवंत आहेत. आपल्या पित्याचा पराक्रम, आपल्या पित्याचे उपकार ह्याची जाणीव ठेवून जो आपल्याशी बोलतो, आपल्या मनाला कसं वाटेल त्यावेळेला? विचार करा. किती छान वाटेल आपल्याला. आपल्या माता आणि पित्यांचा उल्लेख करून जो काय करतो, आपला नावाचा नंतर उल्लेख करतो, त्यावेळेला किती छान वाटतं याचा विचार करा. हे समजायला आपल्या सरकारला एवढे वर्ष लागले. आता ते म्हणतात आहे की आपल्या नावाच्या पुढे आईचं नाव असावं, मग वडिलांचं नाव असावं आणि नंतर आडनाव असावं. हे समजायला एवढा वेळ सरकारला लागलाय. आचार्यांनी पूर्वीच नमूद करून ठेवलं. पहिले कीर्ती माता पित्यांची. का? त्यांच्यामुळे आम्ही जन्माला आलो. आमच्यावर उपकार कोणाचे आहेत? आई वडिलांचे उपकार आहेत. त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या वृत्तीतून आमचा जन्म झाला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला देह मिळाला. आणि त्यांचा पराक्रम
हा अनुवांशिकतेने आमच्यामध्ये आला. म्हणून नेहमी आई वडिलांचं काय करायचं असतं, पूजन करायचं असतं. आणि आई वडील शब्दामध्ये सासू सासरे अपेक्षित आहेत, कारण ते तिचे आई वडील आहेत. तिच्यामध्ये आलेले जे संस्कार आहेत ते तिच्या आई वडिलांचे आहेत. मग त्या संस्काराची पूजा म्हणजे सासू सासऱ्यांचं काय, अलौकित्व समजून घेणे. दूषण देणे सोपं आहे, पण गुण जोखणे हे शंकराचार्यांपासून शिकावं. आणि म्हणून ते म्हणतात भगवते वैवस्वताय. आणि आता ते यमदेवांना भगवते शब्द वापरतात. आता हा भगवते शब्द वैवस्वताय म्हणूनही आहे आणि मृत्यवे म्हणूनही आहे. म्हणजे तुझे पिता भगवान सूर्य आणि त्या भगवान सूर्याचा तू पुत्र, म्हणून तू सुद्धा भगवते, तू सुद्धा भगवान आहे. म्हणून आपण यमदेव म्हणतो. हे जे स्पष्टीकरण आहे हे चिंतनातून आलेलं स्पष्टीकरण आहे, असं तिथे कुठेही लिहिलेलं नाही. पण तुमच्या समोर हे मला मांडावं. एखाद्या वेळेला जर आपल्या आईच्या नावाचा उल्लेख करून जर तुम्ही कोणी म्हटलं, अरे यांचा मुलगा का तू, तर आपल्याला बरं वाटतं. आपल्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करून यांचा मुलगा का तू, आपण लगेच उठतो, त्यांना म्हणतो बसा बसा. आपल्या आई वडिलांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर आपण आदराने आपोआपच काय होतो, आजकाल उठून उभा राहतो वगैरे हे शब्द लोकांना आवडत नाहीत. स्टँडिंग ऑडिशन आठ, आणि ते आठवलं तर मग तसं समजा. आणि म्हणून ही जी कीर्ती आहे ही आपल्या आई वडिलांची कीर्ती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. आणि जर ठाऊक नसेल तर जगाकडून ती ऐकून घ्यावी. कुणी जर आपल्या वडिलांची कीर्ती सांगत असेल तर ती ऐकून घ्यावी, कारण नकळत आपल्यामध्ये त्याचे अंश आलेले असतात आणि ते गुण आपल्याला लवकर वाढीला घालतायत, जे आपल्यामध्ये नाही. वाघाचं पिल्लू लवकर शिकार करू शकतं की नाही करू शकत? त्याला शिकारीची जर प्रॅक्टिस करायची झाली तर लवकर नैपुण्य मिळतं. मग आपल्या आई वडिलांचे जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये फार लवकर, उत्तम गुण अभ्यासिता न ये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. काय म्हणतात आहे समर्थ. आणि हे जे आगंतुक गुण आहे हे आपल्या रक्तामध्ये, हे समजणार नाही कोणाला, जीन्स मध्ये आलेले असतात. आणि मग ते डेव्हलप करणं सोपं असतं, लक्षात ठेवा. आणि ते जीन्स मध्ये आलेले गुण आम्हाला शोधून ते विकसित करता आले तर मोक्ष लवकर मिळतो. हर्डल्स पार होतात हो. एखादा माणूस अशी वैर घेऊन समोर जायचं, लढून त्याला ठार करून, की त्याला आपलंसं करून समोर जायचं. यात आपलंसं करून समोर जाणं सोपं आहे की नाही? वैर घेऊन समोर गेलो तर लढाईमध्ये जखमा आपल्याला पण दोन होतील की नाही? आपलंसं करण्यामध्ये नुकसान नाही होत, दोघांचंही नाही होत. मग जिंकावं कसं माणसाला? प्रेमाने. कसं जिंकावं? प्रेमाने जिंकावं. आणि हे एकदा कळलं की आपल्या पित्याबद्दल यांना आदर आहे, यांच्या मनाबद्दल पित्याचा आदर पाहून यमदेव सुप्रसन्न झाले. आचार्य बोलले आहेत, या बोलण्यानी यमदेवाचा आशीर्वाद आचार्यांना या ठिकाणीच मिळाला. भाष्याच्या प्रारंभी नमन केलं की आशीर्वाद मिळतो. नमनाचं हे वैशिष्ट्य आहे. नमस्कार का करायचा असतो? आजकाल आद्यता एवढी वाढलेली आहे, पण पॅकेजेस वाढले, उपलब्धी वाढली आहे. आणि आधीचे काय कसेही जगत होते, आम्ही पहा आता कसं जगतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जगण्याच्या बेसिक नीड हा विचारच निघून गेला. आणि लक्झुरियस नीड, नीड शब्द वापरावा का हो लक्झुरियसला? पण लक्झुरी ही जेव्हा नीड होऊन जाते तेव्हा लक्झुरियस नीड म्हणावं लागतं.
आणि मग त्यामुळे आधीचे कसे गावंढळ आहे असं वाटणं, यासारखा वेडेपणा जीवनामध्ये दुसरा कुठलाही असू शकत नाही. म्हणून यमदेवाची स्तुती करण्यापूर्वी सूर्यदेवाची स्तुती केली आहे, यमदेवाला नमन केलाय, यमदेव आपले भरपूर आशीर्वाद देऊन मोकळे झाले. आपल्याला जर कोणी, अरे तुम्ही काकांचे शिष्य का, असं म्हटलं तर किती छान वाटतं. वाटतं की नाही वाटत? भलेही आपण काकांसारखे असो. थांबतो. ऑफलाईन वर्गामध्ये ही मजा असते. बोलताना समोर जेव्हा प्रतिसाद असतो तेव्हा आणखीन बोलणं सुचतं, स्फुरतं. ऑनलाईन मध्ये जेव्हा एकटाच असतो यवतमाळला खोलीमध्ये, त्यावेळेला मग असं सुचत नसतं. आणि म्हणून कोणी आपल्याला म्हटलं की काकांचा शिष्य आहेस तू, कसं वाटतं हो? आपण त्याच्याकडे प्रेमादराने बघतो आणि त्यानंतर त्याचं आपण जंगी स्वागत करतो. आणि मग घरातून जर आवाज आला की "हो तुम्ही किती करताय आज, थांब मी सांगतो ते सगळं करायचं." काहीही बोलायचं नाही, कारण तो काय म्हणला, माझ्या गुरूंचं स्मरण करून माझ्याकडे आला. कुठल्याही महिलेला साधं तिच्या माहेरची आठवण करून जर कोणी बोललं तर ती त्याचं किती स्वागत करते. मग आपल्या स्वरूपाची आठवण करून देऊन जो बोलत असेल, माहेरचं माहेर आहे, तर माणूस वाटेल ते लुटवून द्यायला तयार असतो. म्हणून आपल्या सद्गुरूंच्या आठवणामध्ये जर म्हटलं त्यांनी की अरे बापरे तुमचे सद्गुरू एवढे मोठे, साक्षात ब्रह्मस्वरूप, अरे बापरे त्यांचे तुम्ही अनुग्रहित आहात, बसा बसा, तुम्ही माझ्या सद्गुरूंना ब्रह्मस्वरूप आहात असं ओळखता, बसा बसा, काय करू मी तुमच्यासाठी, काही विचारत नाही, मला जे करायचं ते मी भरभरून आता करणार. आपण सुखावतो की नाही सुखावत? सुखावतो. आपण डॉक्टर काकांसारखं सुखरूप झालं पाहिजे असंही त्यात वाटायला लागतं. नुसतं सुखावतो नाही, सुखातून सुखरूपतेच्या इच्छा निर्माण होतात. आणि म्हणून काकांच्या सारखं मीच असावं असं वाटायला. काल संध्याकाळी ज्या वेळेला मी तिकडनं आलो, स्नान केलं आणि त्यानंतर मग हे चिंतन लिहून काढलं. तसे मुद्दे तयार होते, पण त्यावरचं जे स्पष्टीकरण आहे ते लिहून काढलं, जे सुचलं. आणि त्यावेळेला असं वाटलं की भगवते हा शब्द फार महत्वाचा आहे, मृत्यवे हा शब्द महत्वाचा आहे. महत्वाचा शब्द असल्याशिवाय शंकराचार्य लिहून काढणं शक्य नाही. तर भग शब्दाची संस्कृतवाल्यांना फोड करून सांगण्याची गरज नाही. सर्व व्याप्त असतं त्याला भगवान असं म्हणतात. आणि मृत्यवे, काल आपण सगळेजण तिथेच होतो, ज्याकरता आलो आपण. त्वमेव केवलम हरतासी, मी कोण आहे? दोन तर म्हणता येतात आम्हाला, करतासी आणि धरतासी. करतासी म्हणताना आनंद असतो, धरतासी म्हणतानाही आनंद असतो. तो आनंद हरतासीच्या वेळेला टिकवून ठेवता आला पाहिजे. काल ज्या वेळेला मी पाहिलं तेव्हा त्यांनी ते जपलं होतं. बरचसा अभ्यास सांभाळला होता, त्याचा मला आनंद झाला. आणि मग वेगळं काही सांगायचं काम पडलं नाही. त्वमेव प्रत्यक्षम हरतासी. हरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला ज्याची मनस्थिती स्थिर असते त्यांनी आधीचा अभ्यास बरोबर केला आहे. दोघांपैकी एक, हरण शब्द सुरू आहे, आधी किंवा नंतर, यात काही शंका आहे का? जर शंका नाही तर प्रसंगाच्या वेळेला कसं राहायला पाहिजे? जाणाऱ्याने नाही, तो स्थिरच असतो.
आता माझं कसं होईल, हा विचार अंतःकरणात येता कामा नये. कारण सांभाळणारा कोण होता? जोडीदार नाही, तो सांभाळणारा कोण आहे? मला माझा पिता सांभाळत नाही, मला माझा पती सांभाळत नाही, मला माझा पुत्रही सांभाळत नाही. मला कोण सांभाळतो? तो सांभाळतो. आतमध्ये पक्क व्हावं, बोलून नाही दाखवायचंय. तुम्ही थोडी मला सांभाळता, असं बोलून नसतं दाखवायचं. आतमध्ये लक्षात घ्यायचं. कसं लक्षात घ्यायचं? त्यांना जी प्रेरणा होते ती भगवंतामुळे होते. तिला जी प्रेरणा होते ती भगवंतामुळे होते. म्हणून मला कोण सांभाळतं? आणि जेव्हा त्याला सांभाळायचं नसतं तेव्हा काय होतं? नलिनी दलगत जलमती तरल. तो जो दवबिंदू आहे, भजगोविंदमचा अभ्यास सुरू आहे सगळ्यांचा. तो दवबिंदू थोडीशी हवेची झुळूक आली की नाहीसा होऊन जातो. आणि मग दवबिंदू नाहीसा झाला म्हणून रडावं का हो? का नाही रडू? कारण त्याचं येणंही तात्कालिक होतं. आपल्या घरी पाहुणा येतो आणि जातो. आलेला पाहुणा जाणार आहे ते पक्क माहित असतं की नाही? जर जाणारच नसेल तर आपण घर सोडतो. आम्हाला थोडं काम आहे, गावाला जायचं आहे, कुलूप लावायचं आहे. त्यामुळे त्याचं रिटर्न तिकीट पहिले कन्फर्म केलेलं असतं. तसं या देहाचं रिटर्न तिकीट पक्क झालेलं आहे. आणि रिटर्न तिकीट जर पक्क झालेलं आहे तर मृत्यवे त्याला दोष देण्याचं काही कारण आहे? त्याला नावं ठेवण्याचं काही कारण आहे? पण आम्हाला का काळा रंग जरी दिसायला लागला तब्येत बिघडल्यावर, तर भीती वाटते. गंमत सांगतो. हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि ऍडमिट असता असता काही वेळ त्याच्या समोरचा ट्यूबलाईट जाणं येणं चालू झालं आणि पुढे तो आला, पण अर्धा भाग काळा होता ट्यूबलाईटचा. असतं एकीकडून ती नळी काळी होते आणि तो म्हणला आताच का काळी होऊन राहिली? हा काळा रंग त्या नळीत कुठून आला? इतकं भय असतं, इतकं भय असतं की काय सांगावं. अहो, देहाला मृत्यू येणं ही सुद्धा गरज आहे. तुम्ही कल्पना करा, कल्पना करा. काकांनी मांडलेली कल्पना आहे, तुमच्या समोर मांडतो. तुम्ही करा. आणि मग कल्पना केल्यानंतर कधी गाणं म्हणणार नाही, टाळ्या वाजवणार नाही. तुम जिओ हजारो साल. आणि एका वर्षाचे दिवस किती? साल के दिन हो 50,000. कल्पना करा, एका वर्षाच्या 50,000 दिवसाचं हजारो वर्षाचं आयुष्य काय गत राहील? लवकर येतो की नाही? जर्जर. देह कसा झालेला असेल? जर्जर झाला. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. धनुष्याकृती देह झाला असतो, एवढा वाकला असतो. बाकी वर्णन सांगत नाही, भजगोविंदम मध्ये येणारच आहे. त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. देहाला होणारा जो त्रास आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि हा आध्यात्मिक ताप सहन करत करत हजारो साल आणि वर्षाचे 50,000 दिवस, 365 असतं. एक एक दिवस जड जातो शेवटी दवाखान्यामधला. एक एक दिवस जड जातो. आणि असं ज्या वेळेला जीवन असतं त्यावेळेला न्यायला जर यमदेव येत असेल तर ते उपकार आहेत की घातक आहे?
मग त्या यमदेवाचं स्वागत करावं की ट्यूबलाईट मधला काळा रंग पाहून घाबरावं? यमदेवाची भीती वाटावी की यमदेवाचा आदर वाटावा? आणि आदर जेव्हा कराल तेव्हा गुरुस्वरूप यमदेव कळायला लागतील, तोपर्यंत कळणार नाही. म्हणून बहुतांश मन हे अज्ञानांधकारामध्ये काळे झालेले आहेत. बहुतांश अंतःकरण हे अज्ञानांधकारात काळे झाले आहेत, म्हणून त्यांना यम काळा भासतो. ज्याचं मन विवेकाने उजळलं, मन म्हणजे बुद्धी आली, ज्याचं अंतःकरण विवेकाने उजळलं त्याला यमदेव श्री गुरु भासतात. त्याला यमदेवातले श्री गुरुत्व दिसतं. मग आता मला काय दिसायला पाहिजे? श्री गुरु दिसायला हवे आहेत. मृत्यूशय्येवर जाण्यापूर्वी वासनांचा मृत्यू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि वासनांचा मृत्यू न करता मृत्यूशय्येवर जाणं हे अत्यंत वेदनादायक आहे. पण जर मी माझ्या वासनांचा मृत्यू केला असेल, म्हणजे खून केला असेल, वासनांना मारून टाकलं असेल, त्या पुन्हा पुनरुज्जीवित होणार नाही इतकी तयारी करून ठेवली असेल, तर मृत्यूशय्या त्रासदायक नाही, नाही आणि नाही. शरीराच्या वेदनेपेक्षा मनाची लक्तर अत्यंत त्रास देत असतात मृत्यूक्षणी. आणि ते नष्ट करण्याची जबाबदारी पहिले माझी आहे, लक्षात ठेवा. याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि तसं जर झालं तर यमदेव आमच्यासाठी आदराचं स्थान होऊन बसतं. हो की नाही? असं झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे माझ्या आयुष्यात? म्हणून ओम नमो भगवते मृत्यवे वैवस्वताय, एवढ्या शब्दावर आता आपण इथपर्यंत आलो आहे. नचिकेत यमदेवांचा लाडका झाला होता. त्यांनी 2 वरांना काय केलं? झुडकारलं. त्यामुळे तो लाडका झाला होता. मी माझ्या गुरूंचा आवडता लाडका व्हावा की न व्हावं? कसं लाडकं होता येईल? त्यांना हार घातल्याने, त्यांना पाकिट दिल्याने, त्यांना उत्तम उत्तम जेव घातल्याने, की ते सांगतात तसं जगल्याने, ते सांगतात तसं वागल्याने? कशाने मी लाडका होईल? ज्याचं त्याने ठरवावं. अर्जुन हा भगवंताचा लाडका होता. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम घेतच उत्तम. रहस्य सांगत असताना तू माझा भक्त पण आहेस. पहिले काय म्हटलंय? सखा म्हटलाय का? पहिले भक्त म्हटलाय, मग सखा म्हटलाय. आधी काय आहे? तो सखा आहे. अर्जुन हा कृष्णाचा आधी सखा आहे, पण त्याची भक्ती एवढी प्रबळ झाली की पहिलं स्थान कृष्णाच्या दृष्टीने भक्त अर्जुन असा होता, आणि मग सखा अर्जुन झालं, आणि नंतर बंधू अर्जुन. अर्जुनाचे 3 नाते आहेत भगवंताशी. चौथं नातं मग सांगतो, ते शिष्य म्हणून आहे. पण पहिलं नातं काय झालं? तो भाऊ होता. दुसरं नातं काय झालं? भावातून वय सारखं असल्यामुळे मित्र होता. आणि पुढे असा पुरुषार्थ गाजवणारा मित्र भक्त झाला. म्हणून पहिले भक्तोसी मे, मग सखाच इति. भक्त पहिला, सखा दुसरा, बंधू तिसरा, आणि मग शिष्य प्राधान्याने, कारण भक्त शिष्य होऊ शकतो. मग आम्ही काय असावं आमच्या श्री गुरूंचं? हार नारळ पाकिट दिल्याने गुरु प्रसन्न होतात असं जर वाटत असेल
उत्तमोत्तर पदार्थांनी जर ते खुश होतात असं वाटत असेल, तर तुमच्या घरी येऊन जेवण्यापेक्षा ते 5 स्टारला जेवतील. तुमच्या घरी येऊन राहण्यापेक्षा ते मोठ्या हॉटेलला राहतील. ह्या गोष्टी त्यांच्यासाठी गौण असतात, हे शिष्याच्या लक्षात आलं. म्हणून या गोष्टींनी गुरु खुश होतात असं वाटणं ही रिश्वतखोरी आहे. परमार्थातला आदर्श जीवनमुक्त आहे. परमार्थातला आदर्श स्थितप्रज्ञ आहे. परमार्थातला आदर्श गुणातीत आहे. आणि भगवंतांनी आपल्या श्रीमुखातून हे सांगितलं आहे. जीवनमुक्ताची लक्षणं सांगितली आहेत. गुणातीताची लक्षणं सांगितली आहेत. स्थितप्रज्ञावर तर दुसऱ्या अध्यायाचा समारोप केला आहे. येशाम ब्राह्मी स्थिती प्राप्त. कशी ब्राह्मी स्थिती आहे होती? आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशंती यद्वत. तिकडून तिकडून नद्या महापूर घेऊन येतात आणि तरी समुद्राचं पाणी तसूभरही फुगत नाही. मर्यादा वाढत. एवढं मोठं पाणी आल्यावर ते असं पसरायला पाहिजे की नाही? आपल्याकडे आपण टबात पाणी टाकतो, 4 मग्गी अजून टाकले की ते अजून पसरतं की नाही सगळं? तिथल्या तिथे पसरायला लागतं. फरशीवर पाणी टाकलं, आणखीन बादलीभर टाकलं तर ते आणखीन पसरतं. मग समुद्रात महानद्या महापूर घेऊन आल्यानंतर समुद्र पसरायला पाहिजे की नाही? पण त्याला होटी असते. त्यावेळेला तो केवढ्याही मोठ्या नद्या येऊ, तो पसरणार नाही. आणि जेव्हा त्याला भरती असते तेव्हा पूर नसेल नद्यांना, तरी सुद्धा तो पसरल्याशिवाय राहणार. तो स्वतंत्र आहे. मग दुःखाचा प्रसंग आल्यानंतर दुःख केलंच पाहिजे असं माझ्यावर बंधन नाही, भगवद्गीता सांगते आहे आणि कठोपनिषद सांगताय. कशासाठी हा सगळा? आपण जगण्यासाठी उपनिषद घेतोय, लक्षात ठेवा. खूप दिवस चाललं पाहिजे म्हणूनही घेत नाहीये. मला काही सांगता येतं म्हणूनही घेत नाही. सगळ्या माझ्या सगट ऐकणाऱ्यांना असं जगता आलं पाहिजे म्हणून घेतोय. म्हणून स्थितप्रज्ञ हा भगवंताचा आदर्श आहे. गुणातीत हा भगवंताचा आदर्श आहे. जीवनमुक्त हा वेदांताचा आदर्श आहे. मी माझ्या श्री गुरूंच्या दृष्टीने कसा व्हायला पाहिजे? की नुसतंच म्हणायचं गुणत्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत, 1100 आकडे आमचे फार तयार. काय ते लोभस्वानं एकदा स्टॅम्प लागून गेले आहे मेंदूवर. 11, 21, 108, 1008. आणि म्हणून यमदेवाला शंकराचार्यच भगवते म्हणू शकतात. भगवते मृत्यवे ही म्हणण्याची हिंमत कोणात या? कापालिक एकदा आचार्यांना भेटला. कापालिक म्हणजे जारण मारण वशीकरण अशा अघोरी विद्यांचा नायक. आणि त्यांनी आचार्यांना वाटेमध्ये धरलं आणि सांगितलं की मला संन्यासाचं रक्त पाहिजे आहे माझ्या विद्येच्या सिद्धीकरता. मला तुम्हाला मारायचंय. आचार्य म्हणले तू आत्ता धरलंस तर माझे शिष्य तुला सोडणार नाही, तुझा खात्मा होऊन जाईल. शिष्य ऐकणार नाही माझं. तू असं कर, पहाटे ये 1:30-2 वाजता. मी इथे इथे झोपतो, मला उठव, उद्या तुला हे करेन. त्यांचे भगवे वस्त्र पाहून त्या कापालिकाला वाटलं की हा ऐकणारा माणूस आहे. पहाटे 1:30-2 वाजता ते आले आणि त्यांनी आचार्यांना हात लावला. आचार्य उठले आणि कापालिकाच्या मागे चालायला. कापालिकांना आचार्यांचं रक्त हवं होतं शिरच्छेद करून. आचार्य आणि कापालिक, कापालिक समोर आणि आचार्य मागे चालत होते. आता भगवते मृत्यवे नमः हे आचार्यांनी किती सुंदर पाळलाय. जिवंत असताना
दुसरा प्रयोग परकाया प्रवेश, हा दुसरा प्रयोग आहे. त्यांच्या देह छिन्न विच्छिन्न करण्यासाठी राणीने आदेश सोडला होता. तसं जर झालं असतं तर राजाच्या देहात त्यांना कायम राहावं लागलं असतं प्रारब्ध संपेपर्यंत. आणि तसं होऊ नये म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या देहात प्रवेश केला. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती याला म्हणतात अभयत्व. जिथे अभयत्व आहे तिथे मृत्यूची भीती वाटण्याची शक्यता नाही. आमच्याजवळ काय असतं? निर्भयत्व. तुम्ही काळजी करू नका, माझ्याजवळ भरपूर पैसे आहे, आपण पाहून घेऊ. म्हणजे कशाच्या आधारावर निर्भयत्व आहे? पैशाच्या आधारावर. तुम्ही काळजी करून घेऊ नका, मंत्रालयात माझा जबरदस्त कोणाच्या सत्तेच्या भरोशावर. तुम्ही चिंता करू नका, माझ्याजवळ मी बंदूक ठेवलेली आहे शस्त्राच्या भरोशावर. आणि ज्या कशाच्या तरी भरोशावर जेव्हा भीती वाटत नाही तेव्हा त्या भीती न वाटण्याला निर्भयत्व असं म्हणतात. पण मी देह नसून आत्मा आहे, माझा देह जरी निघून गेला तरी माझं मरण येण्याची सुतराम शक्यता नाही, याला अभयत्व म्हणतात. म्हणून भगवद्गीता म्हणते अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. वस्तू निरपेक्ष निर्भयत्व याला अभयत्व असं म्हणतात. मी अजय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे, असा जो मी तो मी आहे. सहा अहम सोहम. आणि असं एकदा जर कळलं तर मग शिव केवलहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा. असं अभयत्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणून आदराने यमदेवाचं काय करा? स्वागत करा. यमदेव आला म्हणजे तो आपल्याला घेऊनच जातो असं काही नाही आहे. नचिकेताला नेलेलं नाही आहे त्यांनी. एवढा एक पुरावा पुष्कळ झाला ना. एवढा एक पुरावा पुष्कळ झाला लक्षात. आणि म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. भगवद्गीता सांगते. मग आता नचिकेताला अभयत्व प्राप्त झालं होतं कारण तो ब्रह्मविद्या आचार्यांना, शब्द काय आहे त्या ठिकाणी? ब्रह्मविद्याचार्याय नचिकेतसेच. ब्रह्मविद्येचे जे आचार्य त्यांना तो शरण गेला होता, तो यमदेवांना शरण गेलेला नाही. प्राण वाचवा म्हणून शरण गेलेला. कोणाला शरण गेला? महत्वाची गोष्ट. एखादे व्यक्ती शिक्षक आहे, त्याला जर तो विद्यार्थी शरण गेला तर शिक्षक काय करतील? आपल्या जवळचं सगळं ज्ञान त्याला देऊन देतील. पण इस्टेट देतील का? नाही देणार. पण तो जर वडिलांना शरण गेला तर वडील त्याला सगळी इस्टेट देऊन देतील, ज्ञान देतील का? मग हा कोणाला शरण गेलाय? आचार्यांना शरण गेला. कोणत्या आचार्यांना शरण गेला? ब्रह्मविद्येच्या आचार्यांना शरण गेला. म्हणजे त्याला काय हवंय? तो यमदेवाला शरण गेलेला नाही, ब्रह्मविद्येच्या आचार्यांना शरण गेला आहे. म्हणजे वैराग्य, निश्चय, ज्ञानपिपासुत्व आणि दैवी गुण संपन्नत्व एवढं नचिकेताच्या ठिकाणी आधीपासूनच आहे. म्हणून नचिकेशा सही नमन. म्हणून गुरु शिष्य परंपरेला नमन आहे. ते नुसतं नचिकेता आणि यमदेवाला नमन नसून गुरु शिष्य परंपरेला नमन आहे. कशावरून परंपरेला नमन आहे? नचिकेतसे च म्हटलाय, च शब्द वापरलाय. आणि म्हणून परंपरा ही फार महत्वाची असते. परंपरा नसताना उपटसुंभ गुरु जर असतील तर त्यांच्या मागे जाऊ नये. मग ते टीव्हीतून डायरेक्ट जेलमध्ये जातात. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की त्यांची पूजा कशी करायची? लोक तर म्हणतात की मग असं न होता सांप्रदायिक पद्धतीने परंपरेतून चालत आलेली काय केली पाहिजे?
गुरु परंपरा शोधली पाहिजे. गुरुबाबत अनन्य भक्ती उदयाला आली तरच गुढार्थ उकलतात, नाहीतर तरड्याची धाव कुंपणापर्यंत. परवालाच मी पुसदला बोललो होतो की नुसतं ग्रंथ वाचून नाही होणार. काय होईल? ते ग्रंथाचं आकलन झालेल्यांशी आम्हाला काय करावं लागेल? ग्रंथ वाचून पंडित होईल, खूपच छान वाचले, व्यवस्थित अर्थसहित तर पंडित होईल. पण शास्त्र काय म्हणतं? पंडिते नापी, माहिती असेल तुम्हाला, पंडिते नापी स्वतंत्रेण ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. पंडितांनी सुद्धा आपल्या स्वतंत्र बुद्धीने ब्रह्माचं अन्वेषण करायचं नाही, म्हणजे ब्रह्मचिकित्सा करायची नाही. नाही तर मग ते बुद्धिमान आहेत, त्यांच्यासमोर कोणी बोलूच शकत नाही. दुसऱ्याचं तोंड चूप करणं सोपी गोष्ट आहे, समोरच्याला निरुत्तर करणं सोपी गोष्ट आहे, निप्रश्न करणं सोपं गोष्ट नाही. श्री गुरु निप्रश्न करतात आणि वकील निरुत्तर करतात. आरोप करण्यासाठी बोलत नाही आहे, मला वकिलांबद्दल काही दूषण द्यायचे नाही आहेत, परंतु बुद्धीच्या पलीकडे निप्रश्न होणं आहे. म्हणून यो बुद्धे परतस्तु सहा, म्हणून बुद्धी कुठे आहे? त्याच्या पलीकडे आत्मा आहे. आत्म्यापर्यंत जाऊन पोचलो तर बुद्धी निप्रश्न झाल्याशिवाय राहणार नाही. निरुत्तर करणं, तोंड चूप करणं ह्या गोष्टी सोप्या आहेत या मनाने. म्हणून ब्रह्मविद्येचे आचार्य यमपिता जयांचा सूर्य. आता काकांच्या संबंध भाषेला प्रारंभ करतोय. ब्रह्मविद्येचा आचार्य यमपिता जयाचा सूर्य नचिकेता श्रेष्ठ आर्य वंदू तयाते. नचिकेता कसा आहे? आर्यातला श्रेष्ठ, आणि म्हणून नचिकेत्याला वंदन आहे. आणि म्हणून शांत आणि शरणागता देई जे ज्ञाना समजता. जो शांत असतो आणि शरणागत असतो त्याला संपूर्ण ज्ञान श्री गुरु प्रदान करत असतात. प्री क्वालिफाईंग एक्झामिनेशन असते ना सगळीकडे, त्यानंतर ऍडमिशन मिळते. मग इथे प्री क्वालिफाईंग एक्झामिनेशन काय आहे ही पाळली पाहिजे. उत्तम वस्त्र देणे, पाकिटं मोठमोठी देणे, ह्या काही उपयोगाच्या ठरत नाही. आपला भाव व्यक्त करण्यासाठी या गोष्टी करणं हा वेगळा भाग आहे, पण ह्याने आत्मज्ञान मिळण्याची शक्यता नाही. आपला भाव उद्दीपित होतो, त्यासाठी ज्याचा त्याचा भाव आहे तो वेगळा भाग आहे, पण यांनी आत्मज्ञान खरीदता येत नाही. म्हणून आपल्याकडे परंपरेने शिकवणारा आणि शिकणारा या दोघांचंही अत्यंत गरजेचं आहे असं सांगितलं आहे. म्हणून श्री गुरु कसे पाहिजे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, संप्रदाय आणि परंपरा युक्त पाहिजे. आणि त्यांना मग ब्रह्मविद्याचार्य म्हणतात. ब्रह्मविद्येचे ते आचार्य आहेत. आणि म्हणून यमदेवाचे पिता सूर्य आणि यम ही मृत्यूची देवता हे विशेषणे गौण ठरवून ते ब्रह्मविद्येचे आचार्य हे विशेषण सर्वश्रेष्ठ ठरलं. आता हे विशेषण सर्वश्रेष्ठ ठरलं. म्हणून ब्रह्मविद्या घेणारा नचिकेत आणि ब्रह्मविद्या प्रदान करणारे यमदेव. म्हणून जय जय आचार्या समस्त सुखवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. कुठे आहे लिहिलेलं? ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायातली पहिली ओवी. जय जय आचार्य समस्त सुखवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. काय म्हणतात? संस्कृत श्लोक आहे, तो मी वाचून दाखवतो. त्याची ही ओवी आहे. आचिनोतीच शास्त्रार्थाम आचार्य स्थापयत्यपि स्वयमेव माचरते यस्मात तस्मात आचार्य उच्यते. ही आचार्य शब्दाची व्याख्या आहे. जे सर्व शास्त्रांचा अभ्यास करून
त्या शास्त्रात सांगितलेल्या तात्पर्यभूत कर्म, भक्ती आणि ज्ञान, वैराग्य या सिद्धांताचा संग्रह करतात. लोकांच्या आचारामध्ये ते सिद्धांत उतरवतात आणि स्वतःमध्ये ते त्याचं स्थापन करतात. म्हणजे स्वतः आचरण करतात आणि दुसऱ्यांच्या आचरणामध्ये उतरवतात. ही लक्षणांची व्याप्ती सद्गुरूमध्ये असते, म्हणून ते आचार्य आहेत. आचार्य तू सर्व देवात श्रेष्ठ आहे. तू ज्ञानाची पहाट करणारा सूर्य आहे आणि विश्वाच्या सुखाकरिता तुझा उदय आहे. प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया, अशी या ओवीची व्याख्या आहे. आणि इथे आपण आलो. आता आपण ब्रह्मविद्या कशी असते आणि ब्रह्मविद्येचं वैशिष्ट्य काय आहे, अन्य सर्व विद्या आणि ब्रह्मविद्या यात काय फरक आहे, हे आपण उद्या म्हणजे सोमवारी सकाळी बघू. उद्या शुक्रवार, उद्या भगवद्गीता राहील सकाळी आणि सोमवारी ब्रह्मविद्या म्हणजे काय हे आपण सकाळी बघणार. ब्रह्मविद्येचं वैशिष्ट्य काय आहे हेही आपण बघणार आणि आचार्यांनी याबद्दल या ठिकाणी ब्रह्मविद्येबद्दल काय लिहून दिलेलं आहे भाष्यामध्ये तेही आपण या ठिकाणी बघणार. हे आपण सोमवारी सकाळी बघणार. उद्या भगवद्गीता सकाळी 7 ते 8. कोण सांगणार आहे? मीतू व्यास, दीप्ती व्यास. धुळ्याहून सौ दीप्ती व्यास. 12वा उद्या अध्याय. भगवद्गीतेचा 15वा अध्याय सांगणार. 12वा अध्याय. 12वा अध्याय सांगणार. उद्या भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्तियोग सौ दीप्ती व्यास धुळ्याहून सांगणार आहे. तो आपण ऐकणार आहोत. त्याचं सार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि सोमवारी ब्रह्मविद्या आपण सांगतो. तुम्हाला माहिती असेल की राजविद्या आणि राजगुह्य, आपली कोणती विद्या आहे? राजविद्या. आणि उपनिषद काय आहे? ब्रह्मविद्या. सगळ्या विद्येचं काय आहे? श्रेष्ठत्व आहे. आणि भगवद्गीता काय म्हणते? राजविद्या. सगळ्या विद्यांची राजा. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे. ब्रह्मविद्या हीच राजविद्या, परंतु त्याचं गुह्य श्री गुरूंकडून उकलल्याशिवाय कळत नाही. शब्द वाचून बुद्धिमत्ता असून ती गोष्ट जमणार नाही. तर सोमवारी आपण ब्रह्मविद्या काय आहे बघूया आणि उद्या आपण भक्तियोग काय आहे हे धुळ्याहून ऐकूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी.